महाराष्ट्रातील कंत्राटदारांचे कामबंद आंदोलन, 30 कोटींची देयके थकीत. शासनाचं करायचं काय? शासनाचं करायचं काय? काम बंद, काम बंद. ठेकेदार तुटीचा असून जे आम्ही काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे ते नुसतं काम बंद नसून गावांचा पाणी पुरवठा बंद असं आंदोलन आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या गावांमध्ये आम्ही कामं करून ठेवले तिथं आणि त्या गावांचा पाणी पुरवठा आम्ही सुरू केला, परंतु शासन जे केलेले कामं आहेत त्याचे सुद्धा पैसे देत नाही. आमचा नाईलाज आहे. आम्हाला त्या गावांचा स्टार्टर पंपिंग मशिनरी ही यंत्रणा खोलून आमची ती आता त्या गावांचा पाणी पुरवठा खंडित केल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही. माय माऊलींना विनंती असेल, आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा. त्याचं कारण असं की हे सरकार, हे निगरगट्टा सरकार आमचे पैसे देत नाही. त्याच्यामुळे आपल्या ग्रामीण भागाचा पाणी पुरवठा खंडित केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. जोपर्यंत माय माऊलींचा अंडा हा सरकारला परत एकदा मागच्या सरकार डोक्यावर दिसल्याशिवाय बहुतेक सरकार आमचे पैसे देणार नाही. त्यामुळे आजपासून आम्ही नुसतं काम बंद आंदोलन नसून हे गावांचा पाणी पुरवठा बंद आंदोलन सुद्धा आहे. याची सरकारने गंभीर अशी दखल घ्यावी. निधी नाही तर काम नाही अशी भूमिका घेत त्यांनी कंत्राटी कामे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ता हा इगतपुरी त्र्यंबकेश्वर नाव आहे. सदर कामे सन 2023-24 मध्ये मयूर केळा यांनी केलेलं असून 2 कोटी रुपयाचं काम आहे. आत्तापर्यंत त्याला फक्त 20% पैसे मिळालेले असून 80% पैसे त्याचे अजून शासनाने बिलाचे दिलेले नाही आहेत. त्यामुळे सदर रस्ता हा तो अतिशय हलाखीच्या परिस्थितीत येऊन त्याची कर्जबाजारी झाल्यामुळे त्याला सदर पाऊल झालेला आहे. अभियंता संघटना असोसिएशन ऑफ इंडिया यांनी मिळून सर्व रस्ता बंद केलेला आहे. जोपर्यंत शासनाकडून प्राप्त होणार नाही तोपर्यंत सतत रस्ता हा वाहतुकीसाठी बंद करतात. नवनवीन बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजयोग चॅनलला आजच सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेटसाठी आमच्याशी जोडून राहा. बातम्यांच्या जगात अपडेट राहण्यासाठी आताच सबस्क्राईब करा राजयोग चॅनलला. तुमची साथ आमची ताकद. मला या बातम्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन घडामोडी वेळेवर मिळवण्यासाठी राजयोग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.